नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. मित्रांनो, 21 जुलै 2024 वार रविवार. तर या दिवशी आलेले आहे गुरुपौर्णिमा. तर गुरुपौर्णिमा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. तर हा दिवस आपल्या गुरूंसाठी समर्पित आहे. तर या दिवशी आपण अनेक प्रकारचे उपाय आणि सेवा करत असतो. तर या दिवशी आपल्याला काही असेच प्रभावी उपाय करायचे आहेत. तर पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी या दिवशी अनेक उपाय आणि सेवा केल्या जातात. त्यासोबतच भगवान विष्णूंच्याही या दिवशी सेवा केल्या जातात. कारण ज्या ठिकाणी भगवान विष्णूंची सेवा होते त्या ठिकाणी माता लक्ष्मी ही अवश्य येते. तर ज्यांना आर्थिक अडचणी असतील तर त्यांनी आवर्जून असे काही उपाय पौर्णिमेच्या दिवशी करावे. तसेच गुरुपौर्णिमा ही साजरी करायची आहे. तर असाच एक उपाय आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे. अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे. तर अतिशय सोपा आणि साधा उपाय आहे. तर यामुळे आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. तर अवश्य तुम्ही हा उपाय करून बघा. तर कोणता उपाय आपल्याला करायचा आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचीही पूजा करायची आहे आणि त्यासोबतच आपल्या गुरूंचीही आपल्याला पूजा करायची आहे. तसेच माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठीही काही उपाय करायचे आहेत. लक्ष्मी प्राप्तीसाठीही आपल्याला काही उपाय करायचे आहे. तर आपल्याला या दिवशी सेवा काही करायची आहे. तर कोणत्या सेवा करायच्या आहे तर बघा, आपल्याला या दिवशी कनकधारा स्तोत्राचे पठण करायचे आहे आणि यासोबतच लक्ष्मी अष्टकमचंही आपल्याला पठण करायचं आहे. लक्ष्मी गायत्री मंत्राचं पठण करा, विष्णू गायत्री मंत्राचं पठण करा आणि त्यासोबतच श्री सूक्तमचंही आपल्याला आवर्जून पठण करायचं आहे. तर या सर्व सेवा आपल्याला या दिवशी करायच्या आहे. त्यासोबतच भगवान विष्णूंच्याही सेवा करायच्या आहे. तर व्यंकटेश स्तोत्राचे पठण करा, विष्णू सहस्रनामाचे पठण करा. तर पौर्णिमेच्या दिवशी आपण जर या सेवा केल्या तर आपल्या सर्व समस्या कमी होऊन आपल्या घरामध्ये कधीच धनसंपत्तीची कमतरता पडत नाही. आपल्या घरातील दारिद्र्य हे कायम जातं, गरिबी निघून जाते. तर बघा, पौर्णिमेच्या दिवशी असे छोटे छोटे उपाय हे अवश्य करून बघावे. नक्कीच त्याचे फळ हे आपल्याला मिळत असते. तर माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होईल. त्यासोबतच आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता येऊ नये, अलक्ष्मी निघून जावी आणि माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये अखंड वास करावा, घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचार करावी, यासाठी आपल्याला या दिवशी आंब्यांच्या पानाचा एक प्रभावी उपाय करायचा आहे. तर प्रत्येक अमावस्या, पौर्णिमा, एकादशीलाही तुम्ही आंब्यांच्या पानांचा हा उपाय करू शकता. तर बघा, असे काही उपाय असतात तर ते एकदाच करून नाही आपल्याला त्याचं फळ मिळत. तर ते आपल्याला कायम करत राहावे लागतात. तेव्हाच आपल्याला त्याचं फळ मिळतं. म्हणजे आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे तर ती निघून जाण्यास मदत होते. तर या उपायाने आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा घरामध्ये येते. तर आंब्यांच्या पानांचं तोरण आपल्याला लावायचं आहे. तर आपल्या मुख्य दरवाजाला हे तोरण आपल्याला लावायचं आहे. तर आपल्या मुख्य दरवाजातूनच माता लक्ष्मी ही प्रवेश करत असते आणि माता लक्ष्मीला आंब्यांची पानं ही खूप प्रिय आहे आणि त्यामुळेच आपल्याला मुख्य दरवाजाला आंब्यांचं तोरण, आंब्यांच्या पानाचं तोरण लावायचं आहे. तर यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते. आपल्या घरामध्ये चांगल्या गोष्टी आणि वाईट गोष्टी या मुख्य दरवाज्यातूनच प्रवेश करत असतात आणि त्यामुळेच आंब्यांचे तोरण ह्या लावल्याने वाईट ज्या गोष्टी असतील, नकारात्मकता असेल तर ते दरवाजाच्या बाहेरच थांबते. ते घरामध्ये प्रवेश करत नाही. आणि त्यामुळेच आपल्याला उद्या गुरुपौर्णिमेच्या या शुभ तिथीला आवर्जून सकाळी आंब्यांच्या पानांचं तोरण हे आपल्या मुख्य दरवाजाला लावायचं आहे. तर यासाठी आपल्याला आंब्याची 11 पाने घ्यायची आहे. तर ही पाने चांगली बघून घ्यावी आणि ती स्वच्छ करून घ्या. तुटलेली किंवा खराब झालेली पाने घेऊ नये. चांगली पाने आणायची आहे आणि आणल्यानंतर ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे. पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून आपल्याला ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर स्वच्छ पुसून घ्या आणि त्यानंतर हळद कुंकू ओलं करून बोटाने या आंब्याच्या पानाला एक मधोमध आपलं बोटाने एक टिळा लावा आणि त्यानंतर यासोबतच आपल्याला या दिवशी आपल्या मुख्य दरवाजाचा उंबरठाही स्वच्छ करायचा आहे. पाण्यामध्ये गोमूत्र आणि चिमूटभर हळद टाकून आपल्याला मुख्य दरवाजाचा उंबरठा स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि त्यासोबतच हळदीचं लेपनही आपल्याला करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे तोरण आपल्या दरवाजाला बांधायचं आहे. यासोबतच आपल्याला उंबरठ्याची पूजाही करायची आहे. हळदी कुंकू, अक्षता आणि एक फूल ठेवून आपल्याला आपल्या उंबरठ्याची पूजाही करायची आहे. धूप दीप लावायचा आहे. तर यामुळे आपल्या घरामध्ये वाईट शक्ती, वाईट बाधा ही
प्रवेश करत नाही, नकारात्मकता प्रवेश करत नाही. तर हे तोरण जोपर्यंत त्याची पानं सुकत नाही तोपर्यंत तुम्ही घराला ठेवू शकता, किंवा महिन्याची जी पौर्णिमा अमावस्या येते तर तेव्हा तुम्ही हे तोरण काढून ते निर्माल्यात टाकू शकता आणि दुसऱ्या आंब्यांच्या पानांचं तोरण तुम्ही याच प्रकारे लावू शकता. तर प्रत्येक अमावस्या, पौर्णिमा आणि एकादशी तर या शुभतिथी असतात. तर या शुभतिथींना तुम्ही आंब्याचे तोरण, आंब्यांच्या पानाचं तोरण हे अवश्य तुमच्या मुख्य दरवाजाला लावत जा. तर यामुळे तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती, बाधा किंवा नकारात्मकता घरामध्ये प्रवेश करणार नाही आणि तुमच्या घरामध्ये कायम सुखी आणि चांगलं वातावरण राहील. तर अवश्य तुम्ही हा उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.